शहरात पाणीपट्टी दरवाढ करण्याचा प्रस्ताव येत्या सोमवारी 20 जुलैला होणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे। यावर चर्चा होऊनच निर्णय होणार आहे। मात्र एकीकडे शहरात पिण्याच्या पाण्याची ओरड सुरू असताना दुसरीकडे पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्तावना खरं तर विरोध होण्याची चिन्ह आहेत। आणि पाहूया त्यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। कोल्हापूरकरांवर पाणीपट्टी दरवाढ। शहरात पाणीपट्टी दरवाढ करण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव। नागरिकांचा पाणीपट्टी दरवाढीला विरोध। कोल्हापूर जिल्ह्याची ओळख सर्वत्र पाणीदार जिल्हा म्हणून आहे। कोल्हापूरकरांवर आता पाणीपट्टी दरवाढीचं संकट घोंगावतंय। कोल्हापूर शहरात पाणीपट्टी दरवाढ करण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव सोमवारी 20 जुलैला होणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आलाय। यावर चर्चा होऊन निर्णय होणार असल्यानं नागरिकांचं लक्ष या विषयाकडे लागलंय। राजश्री छत्रपती शाहू सभागृहात होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यात पाणीपट्टीचा विषय समाविष्ट करण्यात आलाय। अजेंड्यानुसार शहर पाणी पुरवठा विभागाच्या पाणीपट्टी शाखेनं 1 जुलै 2026 पासून पाणीपट्टी सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या शिफारशीसह सभेपुढे ठेवलाय। यावर सविस्तर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। पाणी पुरवठा व्यवस्थेचा खर्च, महसूल वाढ आणि पाणीपट्टी आकारणीतील आवश्यक बदल लक्षात घेऊन हा प्रस्ताव तयार केल्याची माहिती आहे। सोमवारी होणाऱ्या सभेत पाणीपट्टी बरोबरच परिवहन विभाग, नगर रचना, इस्टेट, प्राथमिक शिक्षण आणि शहर अभियंता विभागाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवरही निर्णय अपेक्षित आहे। पाणीपट्टीच्या प्रस्तावाचा थेट परिणाम शहरातील ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे। पाण्याची पातळी मेंटेन करून दररोज पाणी सोडलं जातं। त्यावेळी मला एक कोल्हापूरचा नागरिक म्हणून असं वाटेल की जर का स्वच्छ आणि मुबलक पाणी जर का आम्हाला मिळालं घरगुती वापरासाठी तर कुठलाही नागरिक त्याला नाही म्हणणार नाही। मात्र दरवाढ ही आजच्या टप्प्यामध्ये आम्हाला सुद्धा असं एक वाटतं की बाबा नागरिकांच्यावर घरगुती वापरावर हा बोजा न पडता यामध्ये अन्य काही पर्याय येतील काय, आता ह्या विषयावर महासभेमध्ये चर्चा होईल। येणाऱ्या सभेमध्ये पाणीपट्टी दरवाढीला विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी विरोध केलाय। व्यावसायिक आणि औद्योगिक वसाहतींना लागणाऱ्या पाण्याचा दर जरूर वाढावा, मात्र घरगुती वापरासाठी लागणाऱ्या पाण्याची दरवाढ करू नये अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। दरम्यान येणाऱ्या सभेत त्याला विरोध केला जाईल असं देखील त्यांनी म्हटलंय। दरवाढ का लादलेली आहे, दरवाढ करणं का गरजेचं आहे का नाही गरजेचं आहे याची माहिती घेऊनच आम्ही त्या पद्धतीनं सभागृहात त्याचं आम्ही त्या प्रस्तावावर आमचं मत व्यक्त करू। पण कोणत्याही बाबतीत निवासीधारक म्हणजे घरगुती कनेक्शन धारकांना दरवाढ करायची नाही ह्या मताशी आम्ही ठाम आहोत। कोल्हापूर महानगरपालिकेच्या या प्रस्तावाला महासभेत तर विरोध होईलच, मात्र कोल्हापूरकरांनी देखील पाणीपट्टी दरवाढीला विरोध केलाय। आधीच कोल्हापुरात मुबलक स्वच्छ पाणी आम्हाला देऊ शकत नाही तर दरवाढ कशासाठी असा संतप्त सवाल उपस्थित केलाय। आधी मुबलक पाणी द्या आणि मग दरवाढ करा अशी मागणी नागरिकांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे। महानगरपालिका आता पाणीपट्टीचा जो प्रस्ताव महानगरपालिकेने दिलेला आहे तो योग्य आहे काय? कारण अजूनसुद्धा कोल्हापूर शहरात मुबलक पाणी मिळत नाही आहे। अशा परिस्थितीत महानगरपालिकेनं व्यवस्था सुरळीत करणं पहिला गरजेचं आहे। व्यवस्थाच तुमची सुरळीत नाही आहे आणि तुम्ही पाणीपट्टी आमच्यावर लादायला लागलाय, ही अत्यंत चुकीची बाब आहे। दरवाढ कशासाठी? जर मुबलक पाणी आणि स्वच्छ पाणी देत असेल तर तुम्ही दरवाढ करा हो। पाणी स्वच्छ नाही, पाणीमध्ये पहिला येतो गाळ, आणि कशासाठी दरवाढ? आधी स्वच्छ पाणी द्या। आमचं मत काय, तुम्ही करवाढ करणार, तुम्ही फक्त करवाढ करायला नाही, नागरिकांच्या सुविधाकडे तुमचं लक्ष आहे का? कशाबद्दल करवाढ करताय? करवाढ करून काय फायदा आहे का सांगा की? तुम्ही केव्हा करवाढ करा, ह्या बेसिक सुविधा आहेत त्या तुम्ही पहिला प्रोव्हाइड करा आणि मग करवाढ करा। दरवाढ करून उपयोग काय? त्यासाठी मुबलक पाणी पाहिजे, स्वच्छ पाणी पाहिजे आणि वेळेत पाणी पाहिजे। वेळेत पाणी येत नाही, काय नाही, सकाळी बरोबर 3ला पाणी येते, परत जाते 4, 4:30ला जाते। त्यासाठी मुबलक पाणीपेक्षा बिल कमी व्हायला पाहिजे। बिल वाढवणार म्हटल्यानंतर ना आणि आमच्याच किशाला हे आहे, यांनी पहिला पाणीपट्टीतून पाणी बिनी रोजचं रोज व्यवस्थित पोच करावं दुसऱ्यांच्या घरी, ते टायमिंगनुसार यावं। असं जर असलं तर वाढवण्यासाठी काय नाही, पण पाणीच येत नाही तर वाढवून काय करणार?
महानगरपालिकेच्या पाणीपट्टी दरवाढीला कोल्हापूरकरांनी तीव्र विरोध केलाय. नागरिकांचा विरोध पाहता काँग्रेसनंही याला विरोध केलाय. त्यामुळे आता सत्ताधारी असणाऱ्या महायुतीचे नगरसेवक काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 20 तारखेला प्रस्तावावरती चर्चा होईल. मात्र सभागृहात चर्चा होण्याआधीच कोल्हापूरकरांनी त्याला तीव्र असा विरोध सुरू केला आहे. या विरोधानंतर कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक कोणता निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.